कौसल्या सुप्रजा रामपूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्निकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकान्ता त्रैलोक्यं मङ्गलं कुरु। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नाशिकमधल्या प्रसिद्ध अशा बालाजी मंदिरामध्ये आता आपण आहोत आणि महंत डॉक्टर रमेश बालाजीवाले यांच्या सुविद्य पत्नी ज्योत्स्नाताई आपल्याबरोबर आहेत. नवरात्रामध्ये होणारा जो ब्रह्मोत्सव आहे हा एक खूप मोठा उत्सव असतो या मंदिरामधला आणि याच्या पाठीमागे घरातल्या मंडळींना खूप मोठी तयारी करावी लागते. ज्योत्स्नाताई, आपण काय सांगाल या तयारीविषयी? तयारी म्हणजे ब्रह्मोत्सव म्हटला की साधारण 1 महिना आधी तयारी सुरू होते. त्याच्यामध्ये याद्या करणं, कोठी भरणं, त्याच्यानंतर पिठं दळणं हे एक महत्त्वाचं काम असतं. आणि खास म्हणजे भरडा हा आमचा खास आहे मला उत्सवाचा. रोज आमच्या देवाला आरतीच्या वेळेला 5 तांदूळाचे आणि 5 बेसनाचे आणि 5 मुगाचे आणि अनरसे असे रोज नैवेद्य असतो. आणखीन त्याच्यामध्ये प्रत्येक वाहनाचा एक अतिशय वेगळा प्रसाद असतो. आता विजयादशमीमध्ये सीमोल्लंघन तर केल्याच जातं, परंतु चिंच भात आता गोड खाऊन खाऊन आमचे सगळ्यांचे तोंड बोललेले असते. त्याच्यामुळे आम्ही ते चिंच भात जे अतिशय मसालेदार आणि असतो तर तो सगळेजण त्याचा आस्वाद घेतात. बालाजी मंदिराचा हा म्हणजे आपण म्हणू शकतो मोठं सोहळ्याचं स्वयंपाक आहे. हे सगळं सोहळ्यात असतं. आणि आत्ता हा आपण चिंच भात जो मुख्य आमचा आजचा नैवेद्य असतो. आज हा रावण भात म्हणतात त्याला, म्हणजे चमचमीत असतो, तिखट असतो. यात जिरपूड, धनेपूड, मोहरी पूड, त्याच्यानंतर ही आहे मेथी पूड तसं, आणि हे मुख्य उडदाची डाळ. तर हा उतारा आहे. त्याच्यानंतर आहे भंडारा तर बालाजीचा भंडारा तर प्रसिद्ध आहे, परंतु आमचा शिरा खास आहे. शिरानंतर आम्ही भरडाचा वडे आणि पुरणाच्या पोळीचे भुगा करतो, पुरणाच्या पोळीचा. आणि तो भुगा प्रसाद म्हणून आमच्याकडनं भाविक घेऊन जाऊन कोठीत ठेवतात समृद्धीसाठी. हो, आणि ते आमचं खास आहे. ते खरकट मानत नाही. हां, आणि मग संध्याकाळी गोपालकाला असतो. कोजागिरी पौर्णिमेला दुग्धपानानंतर शेजारती होते. शेजारतीनंतर सूप वाजतं, पातोड्या केल्या जातात, सूप वाजतं, म्हणजे उत्सवाची सांगता होते. जे आमच्या आजे सासूबाईंपासनं ज्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आजही ती परंपरा चालू ठेवली आहे. आणि इथून पुढेही आमच्या सुना ती तयारी. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीमध्ये ती परंपरा आमची लक्षात घेऊन ते त्याप्रमाणे तयारी करतात. या सगळ्या तयाऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. तर ते आम्ही पिढीजात करत आलेलो आहे आणि त्याच्यातच आमचा आनंद आहे. नमस्कार, माझं नाव हर्षवर्धन श्रीकृष्ण बालाजीवाले. या देवस्थान ट्रस्टचा सध्या मी ट्रस्टी सेक्रेटरी आहे. याआधी माझे वडील श्रीकृष्ण बालाजीवाले यांनी सुरुवातीपासून म्हणजे 1968 पासून त्यांच्या हयातीपर्यंत तहयात असं हे ट्रस्टी सेक्रेटरीपद सांभाळलं. त्यांच्यानंतर माझी नेमणूक झालेली आहे. या देवस्थानला सुमारे 350 वर्षाचा इतिहास आणि तेवढीच मोठी परंपरा देखील आहे. त्यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा देखील सामील आहे.
या देवस्थानतर्फे आज गेले अनेक वर्षापासून सातत्याने शैक्षणिक मदत गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते. तसंच जे गरजू रुग्ण आहेत त्यांना वैद्यकीय मदत दिली जाते. तसेच आत्तापर्यंत जे नॅचरल कलॅमिटीज झालेले आहेत, जसं पूर असेल, महापूर असेल, सुनामी असेल, भूकंप असेल, या ठिकाणी देखील देवस्थानने पुढाकार घेऊन भरघोस मदत सरकारला केलेली आहे. तसेच या देवस्थानतर्फे वर्षोनवर्ष अन्नदानाचा सुद्धा उपक्रम राबवला जातो. भंडाऱ्याच्या निमित्ताने भंडाऱ्याची परंपरा फार मोठी आहे. आधी सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणात हा भंडारा साजरा केला जायचा. त्यावेळेला पूर्ण नाशिक शहराला, अगदी सरकारी ऑफिसेसला आणि शाळेंना देखील सुट्टी असायची. एवढा मोठा अन्नदान कार्यक्रम राबवला जायचा. आतासुद्धा हा अन्नदानाचा कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे. भंडाऱ्याच्या दिवशी हजारो भाविक येऊन इथं अन्नप्रसादाचा लाभ घेतात. या देवस्थानला जे आमच्या पूर्वजांच्या हातात देव प्राप्त झाले त्याला 1975मध्ये 300 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने देवस्थानने त्रिशताब्दी महोत्सव मोठा साजरा केला होता. त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे स्वतः इथं मंदिरात येऊन दर्शनाला आले होते. खूप प्रचंड मोठा 1 महिन्याचा सोहळा असा पार पडलेला होता त्यावेळेला. तेव्हानंतर देवस्थानने रुग्णांसाठी जी आर्थिक मदत केली जाते त्याबरोबर इथं देवस्थानच्या स्थानामध्ये एक धर्मार्थ दवाखाना सुरू केला. त्या धर्मार्थ दवाखान्याचाही लाभ आत्तापर्यंत हजारो लोकांनी घेतलेला आहे. अगदी माफक शुल्कामध्ये उपचार, आधी तर मोफत होते, आता त्यानंतर अगदी माफक शुल्कात हे उपचार आणि औषधं दिली जातात गरजू रुग्णांना. त्यानंतर आज जे स्वरूप आहे, सांस्कृतिक स्वरूप असेल, त्यामध्ये आमच्या आजी माईसाहेब बालाजीवाले यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळे उपक्रम आम्ही पुढे चालू ठेवलेले आहेत. इथून पुढे देवस्थानचा प्रसार व्हावा, या देवताचे प्रसार व्हावा या दृष्टीने आम्ही उपक्रम राबवण्याचे प्रयत्न करत आहोत. तसंच या देवस्थानमार्फत अजूनही मोठ्या प्रमाणावर मदत कार्य व्हावं. विद्यार्थ्यांना, अंधांना म्हणावं, रुग्णांना म्हणा, किंवा नैसर्गिक आपत्तींच्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली जावी या दृष्टीने आम्हाला फंड्स कलेक्शनचा मोठा विषय आहे. त्या दृष्टीने लोकांनी आम्हाला सहकार्य करून या योगदानाला हातभार लावावं अशी आमची विनंती आहे. आजचा जमाना हा प्रसारमाध्यमांचा आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. या सोशल मीडियाच्याद्वारे सुद्धा आम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या सोशल मीडियावर या देवस्थानबद्दलची माहिती आणि जे कार्यक्रम दाखवले जातात त्याचा लाभ घ्यावा. त्यातूनच मुख्यतः फेसबुकवर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती आहे. नमस्कार, मी शुभलक्ष्मी बालाजीवाले, हर्षवर्धन आणि ऐश्वर्या यांची कन्या. द्वादशीला भंडारा असतो. तर पूर्वीच्या काळी भंडाऱ्याचे स्वरूप खूप मोठे मानले जायचे. म्हणजे बाबा सांगतात की गावातील स्कूल्स, कॉलेजेस, ऑफिसेस यांना सुट्टी असायची. नळाला दिवसभर पाणी सोडलं जायचं. गंगेच्या काठापर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पंक्ती बसायच्या. अन्न खूप मोठ्या प्रमाणात शिजले जायचे. ते आजही शिजते. तर आजही भंडाऱ्याचे स्वरूप खूप मोठे आहे. 800 ते 1000 लोक मंदिरात जेवायला येतात. पारंपरिक पद्धतीने पाट आणि चौरंगावर पंक्ती बसतात. आदल्या दिवशीपासून तयारी सुरू होते. आदल्या दिवशी लोक भाजी चिरायला येतात. भंडाऱ्याच्या पूर्ण महाप्रसादाबरोबर पुरणपोळी आणि वड्याचा प्रसाद असतो. अनेक लोक आजही श्रद्धेने वडापोळी आपल्या घरी घेऊन जातात आणि वर्षभर ते धान्यात स्टोअर करतात. असे मानले जाते याने सुखसमृद्धी आणि भरभराटी येते. सायंकाळी काल्याच्या कीर्तनानंतर गोपाल काल्याचा प्रसाद असतो. आमच्या घरात या कार्यक्रमाची सांगता एका विशिष्ट पद्धतीने होते. ती म्हणजे रात्री घरातील सगळी जणं मंदिरात जमतात. गोविंदाचे दर्शन घेऊन पूर्व दरवाजात जाऊन रामाच्या कळसाचे दर्शन घेतात आणि देवाचे आभार मानतात. घरातील मोठी मंडळी ही हा उत्सव आनंदाने, कष्टाने पार पडल्याबद्दल लहानांना शाबासकी देतात. सध्या आपल्याला माहितीच आहे की कोरोनामुळे आपल्याला फिजिकली भेटता येणार नाही आहे.
मंदिरात. त्यामुळे आपण डिजिटल माध्यमातून सगळ्यांना हा आनंद पोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत. या डिजिटल फेसबुक, इंस्टाग्राम आणि बाकी सगळ्या माध्यमातून मी माझ्यासारख्या यंग जनरेशनला असाच मेसेज देते की आपल्याला ही परंपरा पुढे जपायची आहे. सो ह्याची ओळख आपल्याला याच माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जरूर पहा, याला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे आपल्याला हा ग्लोबली पण सगळीकडे दाखवता येईल. मी राधिका अत्रे, अर्थात सर्वपरिचित राधिका काकी. हा श्री व्यंकटेश बालाजीचा ब्रह्मोत्सव आम्हा सर्व नाशिककरांसाठी आनंदोत्सव आहे. यात कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग असतो. ब्रह्मोत्सवात देणारे गायक, वादक, इतर सर्व सेवा देणारे लोक यामध्ये बालाजीच्या चरणी अगदी मानधन न घेता चरणी आपली सेवा समर्पित करतात. ही कौतुकाची बाब आहे आणि या व्यंकटेश बालाजी मंदिरासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे, प्रतिष्ठेची बाब आहे. हा कोजागिरी पण चालणारा उत्सव आहे. त्यामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक कार्यक्रम चालतात. देवाचा नैवेद्य, उपवासाचा वेगळा, सुग्रास जेवणाचा वेगळा, असा दिवसातील 3-3 वेळा असणारा भजनाचा प्रकार. पण सर्व काही व्यवस्थित पार पाडतात ते बालाजीवाले. खरंच ते आणि त्यांचे सहकारी हे टीमवर्क असले तरी मुख्य महंत, त्यांचे बंधू, भगिनी, पुत्र, पिता, वधू, नातू या सर्वांचा या उत्सवामध्ये सहभाग असतो. पण हे सर्वजण या उत्सवाचे मानकरी आहेत, जे ह्या ब्रह्मोत्सवाला पूर्ण श्रद्धेने पार पाडतात. या सर्वांना माझा मानाचा मुजरा. मलाही यामध्ये सहभागी होता येतं, हाही माझा आनंदाचा भाग आहे आणि हे पुण्य मला लाभतं, याबद्दल मी ऋणी आहे. या ठिकाणी उत्सवाच्या दिवशी एक प्रसादाचा मोठा कार्यक्रम होतो, त्याला भंडारा म्हणतात. ह्यामध्ये लोकांसाठी सुग्रास जेवणाचा प्रसाद असतो. तो अगदी लक्षवेधक असतो आणि त्यात प्रत्येकाला मिळणारी जी दक्षिणा आहे ती भाग्याचंच दक्षिणा आहे असं म्हणतात. उत्तिष्ठ नरसार्दूल कर्तव्यं दैवमान्निकम्. उत्तिष्ठ
गोविंदा गोविंदा. देव ऋषी पितृ